पंतप्रधान नरेंद्र मोदी आज ऑपरेशन सिंदूरचा संदेश घेऊन विविध देशांमध्ये गेलेल्या सर्वपक्षीय शिष्टमंडळाची भेट घेणार आहेत। शिष्टमंडळाचे प्रतिनिधी मोदी यांच्याशी परदेशातील अनुभव शेअर करणार आहेत। तसंच तिथल्या सरकारांनी दिलेला प्रतिसाद याबद्दल चर्चा देखील करण्यात येणार आहे। राहुल गांधींनी वर्तमानपत्रांमध्ये लेख लिहून महाराष्ट्र हरियाणासोबतच इतर राज्यातील विधानसभेत निवडणुकीमध्ये गडबड झाल्याचा आरोप केला होता। दरम्यान केंद्रीय निवडणूक आयोगाने आता झुकती भूमिका घेत महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभा निवडणुकांच्या मतदार याद्यांचा डेटा शेअर करण्याचा निर्णय घेतलाय। मित्रा या संस्थेचे फक्त उपाध्यक्ष माझ्याकडे असून त्याला राज्यमंत्रीपदाचा दर्जा नाही, पण विकास कामं कोणतीही करण्याचे अधिकार मुख्यमंत्र्यांनी दिले असल्याचं आमदार राणा पाटील यांनी म्हटलं। यावेळी मित्रा या संस्थेच्या उपाध्यक्षपदाला राज्यमंत्रीपदाचा दर्जा नसल्याचं कबूल करण्यात आलंय। तर यावेळी त्यांनी ओमराजे निंबाळकरांवरती टीका केली। ओमराजे निंबाळकर वायफळ बडबड करणारे मोठे नेते आहेत असं राणा पाटील यांनी म्हटलं। उबाठाचे नेते किरकिर करत असतील तर अधूनमधून मला बोलवत जा असं वक्तव्य नितेश राणेंनी धाराशिव दौऱ्यावरती असताना केलं। यावेळी त्यांनी ओमराजे निंबाळकरांना डिवचल्यामुळे ओमराजेंनी सुद्धा पलटवार केला। धाराशिवचं पालकत्व नितेश राणेंना देण्यात यावं अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे करणार असं वक्तव्य ओमराजेंनी केलं। तर एकदाचं पद द्याच आणि सामना होऊच द्यात असं प्रतिआव्हान नितेश राणेंनी केलं। कुंभमेळ्याच्या निमित्तानं महायुती सरकार मूलभूत सुविधांच्या नावावरती कंत्राटदारांवरती मेहरबान झालंय। नाशिकमध्ये महापालिकेच्या माध्यमातून कुंभमेळ्यासाठी मलनिस्सारण प्रकल्प राबवला जाणार आहे। त्यावरती 2600 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत। त्यातून पुढील 25 वर्षांच्या मेंटेनन्सचा खर्च वगळता प्रकल्पाची किंमत 1482 कोटी रुपये आहे आणि त्यातील 70% निधी अनुदान म्हणून राज्य सरकार देणार आहे। कंत्राटदाराला फक्त 444 कोटी रुपये खर्च करावा लागणार आहे। नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी प्रशासकीय अधिकाऱ्यांचं प्राधिकरण राज्य सरकारनं जाहीर केलंय। यात महसूल आयुक्तांना प्राधिकरणाचे पदसिद्ध अध्यक्ष करण्यात आलंय। तर नाशिक जिल्हाधिकारी आणि विशेष पोलीस महानिरीक्षक हे उपाध्यक्ष असतील। कुंभमेळ्यासाठी नेमण्यात येणारे स्वतंत्र आयुक्त हे सदस्य सचिव राहणार आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 26व्या वर्धापन दिनानिमित्तानं पुण्यामध्ये होणाऱ्या भव्य मेळाव्यासाठी जळगाव ग्रामीण मतदारसंघातनं शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्ते आज मोठ्या उत्साहात पुण्याकडे रवाना झालेत। माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्या नेतृत्वाखाली आकाशवाणी चौकातनं कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत भव्य रॅली काढली। एक मोठी बातमी बघूयात। नितेश राणे यांना वैचारिक उंची नाही अशी टीका करताना मनसेचे नेते प्रकाश महाजन यांच्यानंतर भाजपचे नेते नारायण राणे आणि प्रकाश महाजन यांच्यामध्ये शाब्दिक युद्ध रंगलं। नारायण राणे यांनी मला धमकी दिली आहे, माझ्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर त्याला नितेश राणे जबाबदार असतील असं प्रकाश महाजन यांनी म्हटलं। महाजन यांनी नारायण राणे यांना खुलं आव्हान दिलं। मी सकाळीच छत्रपती संभाजीनगरातल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ 10:30 वाजता येऊन उभा राहतो। राणे यांच्या कार्यकर्त्यांना मला जीवे मारायचं असेल तर त्यांनी मारावं असं आव्हानच महाजन यांनी दिलं। आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम आपल्या सोबत आहेत, त्याच्यासोबत आहेत महाजन। सिद्धार्थ, काय म्हणणं आहे महाजनांचं? बघा, राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र येणार की नाही येणार यावर प्रकाश महाजन मनसेचे ज्येष्ठ नेते म्हणून गेल्या अनेक दिवसांपासून प्रतिक्रिया देतात। काल सुद्धा त्यांनी त्यांच्या राजकीय उंचीवरून स्टेटमेंट केलं माफ करा। त्यानंतर नारायण राणेंनी थेट त्यांना फेसबुकवरून पोस्ट टाकत धमकी दिली। दादा, काय म्हणणं आहे? तुम्ही आज जाणारे आवाहन केलेले, तुम्ही डोक्याला कफन बांधूनच चौकात जाऊन बसणार आहे, काय म्हणणं आहे? नाही, काय झालं की दोन भाऊ एकत्र येणार, त्यांची युती होणार याची चर्चा चालू होती आणि त्याच्यावर एक या राज्याचे मंत्री नितेश राणे यांनी माझ्या नेत्यावर टीका केली। ते नेहमीच करतात, ते ह्या देशातल्या सगळ्या नेत्यावर टीका करतात। ते ज्या भाषेत करतात त्या भाषेत मी टीका केली नाही। मी एवढंच म्हणलं की जर माझे नेते राज ठाकरे जर त्यांची राजकीय ताकद एवढी कमी होती तर तुम्ही लोकसभेला प्रचाराची सभा घ्यावा म्हणून का आले होते? खुद्द प्रकाश महाजनने रत्नागिरीत नारायण राणे साहेबांसाठी प्रचाराची सभा घेतली। खुद्द राणे साहेब तिथे उपस्थित होते। मी असं काय बोललो त्यांना? त्यांनी तर फार माझा इतिहास काढला, माझं काय योगदान आहे। आज तुमच्या माध्यमातून मी सांगतो, मी फार सामान्य कार्यकर्ता आहे, माझं काही फार योगदान नाही आहे। मी बाल स्वयंसेवक आहे। आज मोठे चिड्डी घालून नितेश राणे संघ स्थानकावर जातात। संघाला काय बोलले ते सगळ्या जगाला माहिती, तुम्ही काढून बघा। ह्याच्या अगोदर नितेश राणे भाजपमध्ये यायच्या अगोदर संघाविषयी काय बोललेत। दाजी खेडकर हे माझे संघात नेणारे गुरु होते।
वडील सरकारी शिक्षक होते, त्यांना आवडायचं नाही. आम्ही वडिलाचा मार खाऊन शाखेत गेलेलो. तर तुम्ही उंचीबद्दल बोलत. नाही, ते सांगतो ना, त्यांनी माझं काढलं ना, माझं काय आहे, माझं काय योगदान आहे काय नाही, हे तुम्ही काढलं ना, तेच मी योगदान सांगतोय. नारायण राणे साहेब, जनसंघात आम्ही काम केलंय, सत्याग्रह केलेत, महागाई विरुद्ध आंदोलन केलेत, खुद्द मुख्यमंत्री शंकरराव चव्हाणला अडवलंय. त्याचे काय परिणाम झाले माहिती? आम्हाला सरकारी नोकरी मिळाली नाही. माझ्या हातात एक कार्ड आहे, हे मुद्दा म्हणून आज तुम्हाला दाखवतो. 50 वर्षापूर्वीचं एक नोंदणी कार्ड होतं. मला आयुष्यात एकच इंटरव्ह्यूचा कॉल आला, तो 75 साली. त्याच्यात खाली एक कलम लिहिलंय, कॅरेक्टर सर्टिफिकेट लावा. जनसंघाच्या काळात ज्यांनी महागाई विरुद्ध, कापूस एकाधिकारशाही विरुद्ध लढा दिला, त्यांना पोलिसांनी कॅरेक्टर सर्टिफिकेट द्यायला नाकार दिला. राणे साहेब, आम्हाला नोकऱ्या मिळाल्या नाहीत, ही आमचं कर्तबगारी आहे, ही आमची उंची आहे. आम्ही कधी त्याचा दंडोरा पिटवला नाही. प्रकाश महाजन काय चीज आहे? बीड जिल्ह्यात या परळी वैजनाथ आणि अंबाजोगाईच्या पोलीस स्टेशनचं रेकॉर्ड काढून बघा. ज्यावेळेस आम्ही महागाई विरुद्ध आंदोलन करतो तर लाट्या खाट्या खात होतो, त्यावेळेस तुम्ही चेंबूरमध्ये काय करत होते सगळ्या जगाला माहिती आहे. ह्या प्रकाश महाजननं जीवन जगण्यासाठी हॉटेलमध्ये कब्बाशा धुतल्यात. त्यावेळेस यांचे पोरं दिलीप छाबरियाकडे जाऊन महागाड्या गाड्या अल्टर करून मुंबईत फिरवत होते. नारायण राणे साहेब, कष्ट आम्ही केलेत. आज भाजपचे पळत तुम्ही चाखायलात, हे दुर्दैव आहे की एक मुख्यमंत्री राहिलेले, एक केंद्रीय मंत्री राहिलेले, एक विद्यमान खासदार माझ्यासारख्या एक सामान्य कार्यकर्त्याला अशी धमकी देतात, तुला उलट्या करायला लावीन. नारायण राणे साहेब, तुम्ही चुकीच्या बेळात हात घातला. मी प्रकाश महाजन आहे. सांगा कुठे येऊ? पुण्याच्या घरी येऊ, मुंबईच्या घरी येऊ, कणकलीच्या घरी येऊ, की दिल्लीच्या बांगड्या पुढे येऊ? आणि एकटाच येतो मी. धमक्या देऊ नका. राज ठाकरेला तुम्ही मित्र म्हणतात ना, राज ठाकरे काय आम्हाला माहिती. राज ठाकरे माझा नेता आहे, माझा स्वाभिमान आहे, अत्यंत पारदर्शी नेता आहे. ओठात आणि पोटात काही वेगळं नसते. तुम्ही त्यांच्या विरुद्ध तुमचे मुलं काय बोलतात, तुम्ही काय बोललात प्रसारमाध्यमासमोर? खिल्ली उडवली तुम्ही आमच्या युतीची. यांना भीती आहे त्या युतीची, म्हणून आमच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला धाक दाखवतात. म्हणून मी आज छत्रपती शिवाजी महाराजाच्या चरणी उभा राहणार आहे. आणि कोण मला मारायला येते बघू. फोनवर काय धमक्या देतात, हिंमत असलं ती या तिथं. तुम्ही डोक्याला कफन बांधून. हो, मग डोक्याला कफन बांधूनच उद्या काही होऊ शकतं माझं. अहो, दुर्दैव असं की याचं दखल कुणीच घेतली नाही. मुख्यमंत्र्यांच्या वडिलापासून त्या घराण्याशी माझा परिचय आहे. मी फार लहान कार्यकर्ता आहे. पंतप्रधान सुद्धा मला नावाने ओळखतात. आज कुणीही मला पोलीसवाल्याने येऊन विचारलं नाही की तुमचं काय. हे नारायण राणेची दहशत आहे. माझी कंप्लेंट घ्यायला तयार नाहीत तुम्ही. निश्चितपणे ही एक अत्यंत गंभीर मुद्दा आहे की प्रकाश महाजनांना धमकी दिली, मात्र स्थानिक पोलिसांनी त्याची दखल अजून घेतलेली नाही. मात्र आपण बघतोय ते डोक्याला कफन बांधून आता जाऊन क्रांती चौकात बसणार आहेत आणि त्यांनी प्रति आव्हान दिले राणेंना. त्या ठिकाणी काय होऊ शकतं काय नाही बघावं लागेल. मात्र प्रकाश महाजन यांनी राणेंना थेट या ठिकाणी सगळ्या गोष्टींचं आव्हान दिलेलं. बिलकुल सर. सिद्धार्थ, या सगळ्या माहितीसाठी धन्यवाद. तर या संदर्भातले अपडेट तर आपण घेत राहू. पुढे महाजन आता चौकामध्ये जाऊन उभे राहणार आहेत आणि नितेश राणे यांना आव्हान दिले त्यांनी. या बातमीकडे आपलं लक्ष असेलच, मात्र हार्बर रेल्वे संदर्भातली एक मोठी बातमी आपल्या समोर येते. हार्बर रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. वाशी ते पनवेल दरम्यान बिघाड झालाय आणि नेरुळ जवळ सिग्नल यंत्रणेमध्ये बिघाड झालाय. ट्रान्स हार्बर मार्गावरची वाहतूक विस्कळीत झाली आहे. वाशी ते CSMT वाहतूक मात्र सुरू आहे. हार्बर रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. वाशी ते पनवेल दरम्यान बिघाड झालाय. नेरुळ जवळ सिग्नल यंत्रणेत बिघाड झाला असून ट्रान्स हार्बरची वाहतूक विस्कळीत झाली आहे. वाशी ते CSMT वाहतूक मात्र सध्या सुरू आहे. त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्यांनी ही बातमी बघावी आणि मगच पुढे जावं. वाशी ते CSMT वाहतूक सध्या सुरू आहे. हार्बर रेल्वेची वाहतूक मात्र विस्कळीत झाली आहे. आणि आता पाहूयात बातम्या सुपरफास्ट 100. लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांच्या व्यापक छाननीचा मार्ग आता मोकळा झालाय. CBDTनं लाभार्थी महिलांची माहिती उपलब्ध करून देण्यास मान्यता दिली. त्यामुळे आता आयकर भरणाऱ्या महिलांना 1500 रुपयांचा लाभ मिळणार नाही. POP मूर्ती तयार करण्यावरती आणि त्याच्या विक्रीवर बंदी नसल्याची माहिती केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळानं हायकोर्टात दिली. त्यामुळे POP गणेश मूर्तीकारांना मोठा दिलासा मिळालाय. तर मोठ्या मूर्ती विसर्जनाबाबत तोडगा काढण्याचे आदेश हायकोर्टानं सरकारला दिले.
पीओपी गणेश मूर्तीवरील बंदी अखेर उठवण्यात आली. या निर्णयाचं स्वागत करत अहिल्यानगरमध्ये मूर्तिकार संघटनेनं गुलालाची उधळण करत ढोल ताशांच्या गजरात जल्लोष केला. गुगल पे, फोनपेसह अन्य यूपीआय पेमेंट ॲप्सवरती आता बंधनं येणार आहेत. यूपीआय पेमेंट सिस्टीमवरती प्रचंड लोड येत असल्यामुळे एनपीसीआय आता बॅलन्स चेक करण्यापासून वेगवेगळ्या वापरावरती बंधनं आणणार आहे. येत्या 1 ऑगस्टपासून हे नवे नियम लागू होण्याची शक्यता आहे. मिठी नदीच्या सफाई कामामध्ये झालेल्या 65 कोटी रुपयांच्या कथित घोटाळा प्रकरणी ईडीनं गेल्या आठवड्यात केलेल्या छापेमारीत एकूण 1.25 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. जप्त केलेल्या मालमत्तेमध्ये 7 लाख रुपयांची रोख रक्कम, 22 बँक खात्यातील रक्कम आणि एक डीमॅट खातं अशा 1.25 कोटी रुपयांचा मालमत्तेचा समावेश आहे.